नमस्कार मित्रांनो, मी फिरदौस शेख डिजिटल बनव यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो, आपण ज्या वेळेस कास्ट व्हॅलिडिटीसाठी म्हणजे प्रयत्न करतो आणि त्यावेळेस अप्लाय करण्यापूर्वी आपल्या मनामध्ये अनेक शंका असतात. का आपल्या जिल्ह्यामध्ये या जातीला म्हणजे काही अफवा असतात, काही र्युमर्स असतात का, काही ज्या समाजाचे जे व्हॅलिडिटी आहे, जसं अनुसूचित जमातीमध्ये या जमातीला व्हॅलिडिटी भेटत नाही आणि मग ते जी अफवा आहे ती र्युमर जी आहे त्याच्यामुळं अनेक जे त्या म्हणजे समाजाचे असून सुद्धा मग ते जे आहे आपली कास्ट व्हॅलिडिटीसाठी अप्लाय करत नाही आणि मग चुकीची कास्ट व्हॅलिडिटी घेऊन ते आपलं नुकसान करतात. आता जसा महादेव कोळी हे म्हणजे ST मध्ये पण येतात, म्हणजे ट्राईबमध्ये पण येतात आणि त्याच प्रकारे SBC मध्ये पण येतात. परंतु म्हणजे खरे जे ट्राईब आहेत ते पण मग अफवा जे असतात, इतरांनी सांगितलेलं असतं का या जातीला म्हणजे या जिल्ह्यामध्ये व्हॅलिडिटी भेटत नाही आणि अशामुळे ते नुकसान होते. तर चला आपण पाहूया वाशिम जिल्ह्यामध्ये अनुसूचित जमात कोणकोणते आहेत. आणि दत्ता जेजेकरनी पण कॉमेंट्स केलेला, वाशिममध्ये ST SBC आतापर्यंत कोणती कास्ट व्हॅलिडिटी निघालेली आहे. तर हे बघा, जर आपण ट्राईबच्या संदर्भामध्ये जर विचार केला तर अंत जे म्हणजे सिरियल नंबर ज्याचा 1 आहे त्यांना इथं वाशिम जिल्ह्यामध्ये आणि तहसीलचा जर आपण बघितला मंगरुळ पीर नावाचा जो तहसील आहे त्याच्यामध्ये म्हणजे व्हॅलिडिटी देण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर गोंड सिरियल नंबर 18 या ट्राईबला पण व्हॅलिडिटी देण्यात आलेली आहे. तहसील कारंजा आहे आणि डिस्ट्रिक्ट वाशिम आहे. त्याच्यानंतर ठाकूर ज्याची सिरियल नंबर 44 आहे आणि मंगरुळ पीर नावा जो तहसील आहे त्याच्यामध्ये म्हणजे वाशिम जिल्ह्यामध्ये या ठाकूर म्हणजे समाजाची पण व्हॅलिडिटी देण्यात येते. पारदीला पण म्हणजे ज्याचा सिरियल नंबर 38 आहे. आता इथं वाशिम जिल्ह्यामध्ये रिसोड जे तहसील आहे त्याच्या अंतर्गत व्हॅलिडिटी देण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर ज्याचा सिरियल नंबर 18 आहे, कारंजा तहसील आणि जिल्हा वाशिम मध्ये पण व्हॅलिडिटी देण्यात आलेली आहे. टाकणकर, तर कारंजामध्ये वाशिम जिल्ह्यामध्ये पण टाकणकर म्हणजे ज्याचा सिरियल नंबर 38 आहे त्यांना पण व्हॅलिडिटी देण्यात आलेली आहे. ठाकूर म्हणजे ज्याचा सिरियल नंबर 44 आहे आणि त्यांना पण वाशिम जिल्ह्यामध्ये व्हॅलिडिटी देण्यात येते. पारदीला पण म्हणजे व्हॅलिडिटी देण्यात येते वाशिम जिल्ह्यामध्ये. आता SBCचं जर आपण बघितलं तर SBC मध्ये हे बघा, कोष्टी म्हणून आहे. कोष्टींना व्हॅलिडिटी देण्यात आलेली आहे वाशिम डिस्ट्रिक्टमध्ये. कोळींना पण दिलेली आहे आणि पद्मशाली यांना पण दिलेली आहे. आता त्याच्यानंतर अहमदनगरमध्ये अनेकांनी कॉमेंट्स केलेला, मराठी कुणबी जे आहेत ते अनेक लोक सांगतायत का मराठी कुणबीचा दाखला अहमदनगरमध्ये दिला जात नाही. तर खरखर म्हणजे तसं आहे का? मराठा कुणबीचा जो दाखला आहे तो म्हणजे अहमदनगरमध्ये दिला जातो की नाही दिला जात, तर याबाबत आपण पाहूया. आणि सौरभ आहेत, त्यांनी कॉमेंट्स केले, सर अहमदनगर जिल्ह्यामध्ये मराठा कुणबी कास्ट व्हॅलिडिटी प्रमाणपत्र देतात का? तर हे बघा, जर आपण पाहिलं तर इथं अहमदनगर डिस्ट्रिक्ट ज्याची कमिटी औरंगाबाद आहे आणि कमिटी आता ती झाले नाशिक. तर या नाशिक कमिटी अंतर्गत आणि अहमदनगर जिल्ह्यासाठी आपण जर कास्ट बघितली तर त्याच्यामध्ये कुणबी
याच म्हणजे OBC मध्ये येतात, तर त्यांना पण अहमदनगर जिल्ह्यामध्ये व्हॅलिडिटी देण्यात आलेली आहे. इथं पाहू शकतो आपण डिसाइडेड. त्याच्यानंतर अहमदनगरमध्ये कुणबी दिलेली आहे, कुणबी 83 पण दिलेली आहे. आणि इथं बघा मराठा कुणबींना पण म्हणजे व्हॅलिडिटी देण्यात आलेली आहे. तर जास्त करून म्हणजे जो म्हणजे अफवा असतात समाजामध्ये का म्हणजे मराठा कुणबीला व्हॅलिडिटी अहमदनगरमध्ये दिली जात नाही, आणि अनेक जण मग ते मराठा कुणबी म्हणजे कुणबी असून सुद्धा त्यांनी जे आहे ते आपल्या कास्ट व्हॅलिडिटी म्हणजे कास्ट सर्टिफिकेट पासून वंचित राहतात, आणि मग ते दुसरा कोणता पर्याय शोधतात जसा EWS वगैरे. म्हणजेच आता EWS हे इकॉनॉमिकल विकर सेक्शन मध्ये म्हणजे तो दाखला आहे. परंतु आपण जर पाहिलं तर मराठा कुणबी ही जात आहे आणि या म्हणजे कास्ट आहे, तर ती कास्टचा बेनिफिट साहजिकच तो जास्त असतो EWS च्या तुलनेमध्ये, आणि त्याच्यामुळे त्यांचा थोडासा इथं कुठं नुकसान होतो. तर अहमदनगरमध्ये इन शॉर्ट मराठा कुणबीला जी आहे कास्ट व्हॅलिडिटी ती देण्यात येते. आता पुढचं तसेच बीडमध्ये, आता बीडमध्ये पण मराठा कुणबी आहेत का नाही, कारण अनेक जणांना हा प्रश्न पडतो की बीडमध्ये मराठा कुणबी आहेत का नाही, आणि अनेकांना ते म्हणजे जे अफवा असतात की बाबा बीडमध्ये कुणबी समाज नाहीये आणि त्याच्यामुळे जात पडताळणी समिती कुणबीचा दाखला व्हॅलिडिटी ही देत नाही. तर पाहूया आपण बीडमध्ये मराठा कुणबी आहेत का त्याबाबत. आणि सुधीर यांनी कॉमेंट्स केलेला, सर बीड जिल्ह्यामध्ये मराठा कुणबी दाखले निघत नाही. तर हे बघा, आपण जर बीडमध्ये पाहिलं तर ही कमिटी बीड आहे, जिल्हा पण बीड आहे अर्जदाराचा. त्याच्यामध्ये कुणबी मराठा म्हणजे सिरियल नंबर 83 त्यांना पण व्हॅलिडिटी देण्यात आलेली आहे. दुसरी एक केस आपण इथं पाहू शकतो, बीड कमिटी आणि जिल्हा पण बीड आहे, अप्लिकांटचा जिल्हा बीड आहे, त्याला पण मराठा कुणबी म्हणजे अदर बॅकवर्ड क्लास ही व्हॅलिडिटी देण्यात आलेली आहे. आणि तिसऱ्या केसमध्ये पण इथं आपण पाहू शकतो कुणबी मराठा ही म्हणजे व्हॅलिडिटी दिलेली आहे. म्हणजेच बीड जिल्ह्यामध्ये कुणबी मराठा हे आहे म्हणजे ज्याचा सिरियल नंबर 83 आहे, अदर बॅकवर्ड क्लासमध्ये मोडतात, तर ती कास्ट इथं आहे, आपण इथं पाहू शकतो. पुढचा प्रश्न आहे वकास खान यांचा, सर अगर फादर अनएजुकेटेड है तो उनका कास्ट सर्टिफिकेट कौन से डॉक्यूमेंट्स पे बनाएंगे. ये देखो वकास खान, मैंने पिछली बारी मतलब इन्हें कौन कौन से डॉक्यूमेंट्स लगते हैं और वो कौन कौन से विभाग से हम डॉक्यूमेंट्स ले सकते हैं, तो ये 2-3 दिन पहले का वीडियो है, जरा आप उसको फॉलो कर ले. देखो अगर फादर अनएजुकेटेड है तो इसका मतलब है बहुत सारे और डॉक्यूमेंट है, जैसे गांव नमूना 14 है, कोतवाल बुक की नकल है, ये निकाल सकते हो. इससे भी आप आपका मतलब कास्ट जो है साबित कर सकते हो. उसी के साथ में जो तुम्हारे ब्लड रिलेटिव है और दूर के रिश्तेदार है, उनके पास में भी अगर मतलब है कास्ट सर्टिफिकेट और उस डॉक्यूमेंट्स वगैरह होंगे तो आप उनसे भी आप आपकी जो कास्ट है वो साबित कर सकते हो. सिद्धरप्पा पुजारी कॉमेंट्स करतात, मूळ कर्नाटक मध्ये रहिवास असलेले लोक महाराष्ट्रात 30 वर्ष पर्यंत वास्तव्य करत असतील तर त्यांचा, हे बघा पुजारीजी, आता जो म्हणजे प्रत्येक जे राज्य आहेत त्यांनी जे आहे आपला जो मूळ गाव आहे म्हणजे ज्या नागरिकांचा मूळ गाव हा तो त्यांच्यासाठी त्यांनी एक मानक दिनांक ठरवलेला आहे, आणि त्या मानक दिनांकापासून ते त्या राज्यात मूळ गावात वास्तव्य करत असेल तर त्या राज्यात ते फायदे जे आहेत तिथले जे मूळ नागरिक आहेत त्यांना देण्यासाठी प्रत्येक राज्यांनी म्हणजे नियम केलेले. तर आपण जर महाराष्ट्राचा जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये हा जो नियम आहे SC म्हणजे तुम्ही महाराष्ट्रामध्ये SC जर समाजाचे असेल तर तुम्ही महाराष्ट्रात 10/8/1950 पासून
कायम वास्तव्य तुमचं पाहिजे आणि तो कायम वास्तव्यामध्ये तुमची जी म्हणजे तुमचा वास्तव्याचा पुरावा एक तुम्हाला लागणार आहे आणि तुमच्या जात सिद्ध करण्यासाठी तो एक पुरावा लागणार आहे. आता जात सिद्ध करण्यासाठी म्हणजे महाराष्ट्रातलाच म्हणजे तुम्हाला महाराष्ट्रातले तुम्ही त्या जातीचे त्या समाजाचे आहेत हा पुरावा तिथे लागणार आहे. आता जसं SC साठी 10/8/50 आहे, ST साठी 6/9/1950 आहे, VJ आणि NT साठी 21/11/1961 आहे, OBC SBC करता 13/10/1967 आहे. तर या मानक दिनांकाला जर तुमचा वास्तव्य कायमस्वरूपी वास्तव्य हा महाराष्ट्रातला असला म्हणजेच तुम्ही महाराष्ट्राचे आहेत आणि तुम्हाला त्यामुळं महाराष्ट्राचे आरक्षणाचे फायदे मिळतात. परंतु जर तुमचा हा क्रायटेरिया जर पूर्ण होत नसेल तर तुम्हाला महाराष्ट्राचे आरक्षणाचे फायदे मिळणार नाही. इतका होईल का तुम्ही समजा आता कर्नाटकचे आणि महाराष्ट्रात 30 वर्षापासून राहत आहेत तर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट मिळेल, परंतु तो कास्ट सर्टिफिकेट जो आहे तो मायग्रंट कास्ट सर्टिफिकेट असणार आहे आणि त्याच्यामध्ये त्या मायग्रंट कास्ट सर्टिफिकेटमध्ये तुम्हाला महाराष्ट्राचे आरक्षणाचे फायदे घेता येणार नाही. केंद्राच्या काही असतील डिपार्टमेंट काही ॲडमिशन्स कॉलेज वगैरे केंद्राच्या अंडरमधल्या तर तिथं मात्र तुम्ही त्या तो जो तुमचा मायग्रंट कास्ट सर्टिफिकेट आहे त्याच्या अनुवरनं काढू शकता म्हणजे घेऊ शकता, त्याचा बेनिफिट घेऊ शकता. परंतु महाराष्ट्रात तुम्ही महाराष्ट्रामध्ये आरक्षणाचे फायदे घेऊ शकत नाही जर तुम्ही मायग्रंट कास्ट सर्टिफिकेट असेल तर. आणि जर तुम्हाला महाराष्ट्राचे फायदे घ्यायचे असेल तर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये या मानक दिनांकापूर्वीपासूनचा वास्तव्य कायमस्वरूपी वास्तव्य असणं गरजेचं आहे, तरच तुम्ही महाराष्ट्रातले आरक्षणाचे फायदे घेऊ शकता. आशिक कॉमेंट्स करतायत, सर महाराष्ट्र गजेट रेल्वे डिव्हिजनला चालेल का? अफिडेविट करावं लागेल, फादर्स नेम मधून राव काढला आहे. हे बघा आशिक, आता हा रेल्वे डिपार्टमेंट म्हणजे केंद्राच्या सेंट्रलच्या अखत्यारीमध्ये येतो आणि जे सेंट्रलचे जे अनेक डिपार्टमेंट आहे तो महाराष्ट्राचा गजेट जे आहे ते जनरली घेत नाही. आता जसं आपण पासपोर्टचा जर विचार केला तर पासपोर्टमध्ये चेंज ऑफ नेम करण्यासाठी तुमचा जो गजेट आहे महाराष्ट्राचा, महाराष्ट्र राजपत्र आपण त्याला म्हणतो, तर ते जनरली ते स्वीकारत नाही. ते म्हणतात हे आम्ही हे जे महाराष्ट्राचा गजेट आहे तर ते फक्त त्या म्हणजे पासपोर्टमध्ये तुमचं अफिडेविट ते घेतात आणि पेपरचे 2 जे पेपर आहेत दैनिक पेपर, एक मराठी भाषा ही महाराष्ट्रात असल्याने मराठी भाषेचा एक दैनिक पाहिजे किंवा तुमचा दुसरा एक दैनिक इंग्लिश किंवा हिंदी. तर यापैकी असे 2 दैनिकांच्या पेपरमध्ये जी जाहिरात नाव चेंजची जाहिरात जी असते ती त्यांना लागते. आता तसं तुम्ही जर म्हणजे हे जे रेल्वेसाठी जर अप्लाय तुम्ही करत असाल तर तुम्ही करून ठेवा, अफिडेविट करून ठेवा आणि प्लस तुम्ही जे पेपर कटिंग आपण चेंज ऑफ नेमचा जो पेपर कटिंग म्हणतो ते दैनिकमध्ये पाहिजे, दैनिक पेपरमध्ये 2 पेपरमध्ये ती जाहिरात ती करून ठेवा. कारण प्रत्येक ठिकाणी हा क्रायटेरिया वेगवेगळा असतो. होऊ शकतो का तुमचा रेल्वेमध्ये तो तुमचा गजेट जो आहे तो पण ते डिपेंड्स करतोय तो जो अधिकारी आहे त्या अधिकाऱ्यांवर पण अवलंबून असतो. बट आपल्या सेफरसाठी अफिडेविट प्लस जे पेपर कटिंग म्हणजे पेपरची कात्रण आपण ज्याला म्हणतो चेंज ऑफ नेमची 2 दैनिक पेपरची ती काढून ठेवा. आकाश कॉमेंट्स करतायत, सर कास्ट व्हॅलिडिटी साठी अप्लाय केले होते तर माझा आता त्रुटीमध्ये टाकून पूर्तता करण्यासाठी आवश्यक डॉक्युमेंट्स घेऊन बोलवले आहे तर माझा काम होईल का? हे बघा आकाश, आता तुम्हाला ते डॉक्युमेंट्स घेऊन बोलवले आहे तर तुम्ही ते फॉर्म 11 मध्ये एक अफिडेविट करा आणि तत्पूर्वी तुमचा जो वंशावळ आहे ते तुम्ही नीट पाहून घ्या, त्याचा अभ्यास करा. कारण समितीला तुमच्या बाबतीमध्ये बहुतेक तुमच्या डॉक्युमेंट्सच्या बाबतीमध्ये काही म्हणजे शंका आल्या असेल आणि म्हणून त्यांनी डॉक्युमेंट्स घेऊन बोलवलेले आहे.
आता ते तुम्ही वंशावळ पाहून घ्या, वंशावळ तुमची सविस्तर विस्तृत असू द्या, जेवढे जास्त शक्य असतील तेवढे नातलग कव्हर करण्याचा प्रयत्न करा. शॉर्ट जे वंशावळ आहे ती अवॉइड करा. आता याच्यामध्ये तुम्हाला फॉर्म 11 जो आहे त्याच्यामध्ये तुम्हाला तुमचा जे काही माहिती आहे ती भरायची आणि तुम्ही कोणत्या ग्राउंड्सवर तुमची जी जात आहे ती तुम्ही सिद्ध करताय. तुम्ही जसा म्हणजे वडिलांचा काही दाखला पुरावा असेल, आजोबांचा असेल, जे काय असेल त्या अनुरूप तुम्ही इथं ते ग्राउंड्स लिहू शकतात. किंवा आमचे नातलग असेल तर ते तुम्ही लिहू शकतात, किंवा ब्लड रिलेटिव्हमध्ये कोणाची कास्ट व्हॅलिडिटी झाली असेल तर ते तुम्ही इथं लिहू शकतात. आणि हे सगळ्या गोष्टी करून आणि तुम्हाला इथं ते जात पडताळणी समितीमध्ये द्यायचा असतो. आणि जात पडताळ मेन जर तुम्ही तुमची वंशावळ प्रॉपर वगैरे केली त्या अनुरूप डॉक्युमेंट्स पण ठीक आहे, तुम्ही ऑनलाईन करताना समजा जे डॉक्युमेंट्स अपलोड केलेत त्याच्या व्यतिरिक्त पण तुम्ही काही तुमच्याकडे आणखी पुरावे असतील तर ते पण घेऊन जा, म्हणजे समितीचाच तिथं समाधान होईल आणि तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटी मिळेल. आता जे आमचे एक दर्शक आहेत त्यांचा कॉमेंट आहे, पुणेमध्ये अनुसूचित जमात कोणत्या? खिलानंद जोशी यांचा कॉमेंट आहे, सर पुणेमध्ये भट्टरा कास्ट एसटी ला व्हॅलिडिटी भेटणार का? हे बघा जोशी साहेब, आता आपण इथं पुण्यामध्ये कोणकोणत्या अनुसूचित जमाती आहेत ते पाहूया. तर इथं बघा जे ठाकर आहे म्हणजे सिरियल नंबर 44, खेड तहसीलच्या अंडरमध्ये हा अप्लिकांट आहे, पुणे जिल्ह्यातील आहे, याला कास्ट व्हॅलिडिटी देण्यात आले. त्याच्यानंतर मग इथं महादेव कोळी म्हणजे सिरियल नंबर 29, तर हा जो अप्लिकांट आहे तो खेड तहसील मधला पुणे जिल्ह्यातील, त्याला पण कास्ट व्हॅलिडिटी देण्यात आलेली आहे. ठाकर म्हणजे सिरियल नंबर 44 जो जुन्नर तहसील मध्ये राहतो, पुणे जिल्ह्यातील आहे, त्याला पण कास्ट व्हॅलिडिटी देण्यात येते. आता फासे पारधी सिरियल नंबर 38 दौंड तहसील मध्ये राहतो, पुणे जिल्ह्यामध्ये, त्याला पण कास्ट व्हॅलिडिटी देण्यात आले. पारधी सिरियल नंबर 38 इथं इंदापूरचे अप्लिकांट आहेत, पुणे जिल्ह्यातील आहेत, त्यांना पण कास्ट व्हॅलिडिटी देण्यात आले. त्याच्यानंतर भील सिरियल नंबर 8 जे जुन्नरचे आहेत, पुणे जिल्ह्यातील, तर त्यांना पण कास्ट व्हॅलिडिटी देण्यात आले. आता इथं काटकरी, आता काटकरी जे आहेत मावळ तालुक्यातील तहसीलमधील आणि पुणे जिल्ह्यातील, यांना पण जे आहे कास्ट व्हॅलिडिटी देण्यात आलेली आहे. तर या प्रकारे आपण जे आहे पुण्यामध्ये अनुसूचित जमातीच्या संदर्भामध्ये पाहिलं. आता हर्षल कॉमेंट्स करतायत, सर आय फॉल इन व्हिजिएंटी इन द स्टेट अँड ओबीसी इन इंडिया, व्हॉट शुड आय फील backward class or OBC? Please help, it's urgent. See Harshal, you belongs to VJNT. In the state category, it is in VJNT, but in the central caste category, you falls in OBC. While submitting your application in concern department or in concern education field, if there is a option, see if the option will available if in central agencies there will be only 3 options. First one SC, second ST and third OBC. Only 3 categories are available in central caste. Then you at that time you have to obviously you have to select the OBC as you falls in VJNT, but in for central you have to select OBC. But while filling up in the state system, then you have to select VJNT. Means it depends on which type of application you are going to submit. If it is a central agency department, then you have to select OBC if you are VJNT. If you are filling the proposal in state system, then you have to select OBC. So
तो आप मैं उम्मीद करता हूं कि आपको ये समझ में आ गया होगा। मैं इसको हिंदी में भी मतलब बता देता हूं। अगर आप विजेएनटी हो तो केंद्र के अंदर वो जो है आपका कास्ट वो ओबीसी में आएगा, क्योंकि केंद्र में 3 ही कैटेगरी है, एससी, एसटी, ओबीसी। लेकिन अगर आप मतलब है स्टेट के डिपार्टमेंट के लिए अप्लाई कर रहे हो तो वहां पर आपको एससी, एसटी, विजय एनटी ये सब मतलब है ना कैटेगरी मिलेगी, और आप है विजय एनटी तो आपको वहां पे विजय एनटी का ऑप्शन मिलेगा, तो आपको वो भरना है। तो अगर आपका ये डाउट रहेगा कि मैं केंद्र के अंदर विजय ओबीसी कर रहा हूं और स्टेट के अंदर मैं विजय एनटी कर रहा हूं, कोई मतलब है ना उसमें कोई प्रॉब्लम नहीं है, कोई प्रॉब्लम नहीं होता है, क्योंकि सेंटर के अंदर जो है सिर्फ 3 ही कैटेगरी अवेलेबल है, और स्टेट के अंदर बहुत सारी जैसे एससी, एसटी, ओबीसी वगैरह ऐसी रहती है, तो उसके अनुरूप आपको भरना है। तो कोई प्रॉब्लम नहीं है तुम्हारा, अगर सेंटर में ओबीसी भी अगर समझो तुमने किया और स्टेट में विजेएनटी किया, कोई प्रॉब्लम नहीं आता है। किंग कुर्ला कॉमेंट्स करता है, सर न्यू जीआर सेंट्रल ओबीसी साठी आहे, तर यांचा प्रश्न असा आहे का यांचं सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट एनसीएल काढण्यासाठी यांना त्यांचा जो मूळ गाव आहे जिथं त्यांनी म्हणजे दाखला काढलेला आहे जातीचा, तिथं त्यांना सांगितलं डॉक्युमेंट तिथं जमा करायला। तर हे बघा ऍक्च्युअली जे सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट असेल किंवा त्याच्या अनुरूप जे ओबीसी एनसीएल वगैरे असेल तर ते असं नाहीये का, फक्त कसं आहे कास्ट सर्टिफिकेट जे आहे ते तुमचं जो मूळ गाव आहे तिथं तुम्हाला काढायचंय, परंतु तो स्टेट कास्ट सर्टिफिकेट आहे। अनेक जे तहसील आहे तिथं म्हणजे सेंट्रलचा कास्ट सर्टिफिकेट हा तो तुम्ही जिथं आता सध्या राहत आहे तिथं पण देतात, परंतु काय आता डिपेंड्स करते प्रत्येक तहसीलमध्ये ते अधिकाऱ्यांचे जी म्हणजे त्यांनी जे गाईडलाईन तयार केलेले आहेत त्याच्यावर आहे। कारण याच्या संदर्भामध्ये कास्ट सर्टिफिकेट हा मूळ गावी काढायचा फक्त एवढा म्हणजे त्यांनी वर्णन केलेलं आहे, परंतु स्टेट कास्ट सर्टिफिकेट आणि सेंट्रल कास्ट सर्टिफिकेटच्या बाबतीमध्ये असा म्हणजे काही डायरेक्शन्स नाहीये। परंतु एक जनरली काय असो, आता स्टेट कास्ट सर्टिफिकेट म्हणजे तुम्हाला आरक्षणाचे फायदे घ्यायचे तर मग त्याच्यासाठी तुमचा जो मूळ गाव आहे तिथंच तुम्हाला तर तिथंच तुम्हाला हा कास्ट सर्टिफिकेट काढायचा असतो। परंतु सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट याच्यामध्ये तुम्हाला महाराष्ट्राचे आरक्षणाचे फायदे घेता येत नाही। आता समजा कोणी महाराष्ट्रात मध्ये समजा आला आहे परराज्यातनं आणि तो समजा मानक दिनांकापूर्वीपासून राहत नसेल तर त्याला जो जातीचा दाखला आहे तो म्हणजे मायग्रंट कास्ट सर्टिफिकेट म्हणून दिलं जातं, तर त्याला ते आरक्षणाचे फायदे मिळत नाही। परंतु तो मायग्रंटचा कास्ट सर्टिफिकेट त्यांनी मिळवलाय, परंतु तो जर त्यांनी म्हणजे सेंट्रलचा कास्ट सर्टिफिकेट त्याला देता येतो, म्हणजे कारण तो त्या मागासवर्ग समाजाचा आहे। आता तो ठीक आहे त्याला तुम्ही महाराष्ट्रामध्ये काही आरक्षणाचे फायदे देत नाहीये, परंतु तो मागास समाजाचा असल्यामुळे त्याला केंद्राचे जे डिपार्टमेंट आहेत विभाग आहेत तिथले ते त्याला फायदे घेता येईल, तर ते तो फायदे म्हणजे मायग्रंट कास्ट सर्टिफिकेट असलेला पण म्हणजे तो सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट काढू शकतो। पण आता कसं आहे कुर्ला किंग जे तुम्ही सांगतायत का जे डिपार्टमेंटली तुम्हाला सांगितलं, आता त्याच्यासाठी काही असा दिशानिर्देश किंवा त्याच्या संदर्भामध्ये असा गाईडलाईन नाहीये, फक्त कास्ट सर्टिफिकेट स्टेट कास्ट सर्टिफिकेट म्हणजेच ते फक्त कास्ट सर्टिफिकेटच वर्णन केलंय, तर त्याच्यामुळं अनेक जे अधिकारी आहेत ते पण मग आता सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट संबंधात आणि मग कास्ट सर्टिफिकेट रिलेटेडच ओबीसी एनसीएल असतो, म्हणून ते तुम्ही जो जिथनं म्हणजे कास्ट सर्टिफिकेट काढलाय तिथला हा सांगतायत। आता काही जे तहसील ऑफिसमध्ये ते एक्सेप्ट करतात परंतु काही मध्ये करत नाही। महादेव कोळी कॉमेंट्स करतात, सर माझ्या आजोबांचा सरनेम चेंज आहे आणि गाव नाव पण चेंज आहे, काय करू? हे बघा तुम्हाला हे तुमचं ज्यावेळेस तुम्ही ऑनलाईन सबमिट करतात त्यावेळेस तुम्हाला त्या अफिडेविट जो तुम्ही वंशावळ मधला आहे ते तुम्हाला तिथं हे तुम्हाला नमूद करायचंय।
राहिला आता दुसरी गोष्ट, तुम्हाला त्याच्या संदर्भामध्ये म्हणजे स्पष्टीकरण पण त्या ॲफिडेव्हिटमध्ये द्यायचे आहेत का तुमचं सरनेम चेंज आहे, त्याचं कारण काय आहे तो तुम्हाला द्यायचा आहे. आणि आता गावाचं नाव पण चेंज आहे, तर इथं मग मात्र तुम्हाला समिती तुमच्या प्रकरणावरती म्हणजे संशयाच्या नजरेने पाहणार आहे. म्हणजे ते काय संशय घेणार का तुम्ही तुमचे नातलग नसलेल्या व्यक्तीचा डॉक्युमेंट घेऊन तुम्ही तुमची जी कास्ट आहे ती सिद्ध करण्याचा प्रयत्न करतायत. तर याच्यासाठी आता जबाबदारी ही अर्जदाराची अप्लिकांटची आहे आपली जात सिद्ध करण्याची. मग तुम्हाला ते सिद्ध करावं लागेल का तुम्ही महादेव म्हणजे कोळी जे आहेत ते त्याच समाजाचे आहेत आणि तुमचे जे आजोबा आहेत त्यांचा सरनेम चेंज का झालेला, आणि या प्रकारे या ज्या सगळ्या गोष्टी जसं गाव तुमचं चेंज आहे तर त्याचं कारण काय आहे ते पण तुम्हाला याच्यामध्ये म्हणजे वर्णन करावं लागेल. आणि हे सगळं तुमचं व्यवस्थित वर्णन असेल, तुमचं प्रेझेंटेशन व्यवस्थित असेल ॲप्लिकेशनचा तर, आणि त्याचबरोबर वंशावळचा, तर समितीला समाधान होईल आणि तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटीमध्ये काही अडचण येणार नाही. अनिरुद्ध कॉमेंट्स करतात मी माझ्या ब्लड रिलेशनमध्ये दोघांकडे कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट आहे तर मी दोघांचे सर्टिफिकेट. आणि रुद्ध हे बघा दोघांचे करू शकतात कारण त्याच्यामध्ये तो ऑप्शनच असतो मल्टी यू कॅन अपलोड, तिथं लिहिलेलंच आहे आपण ज्यावेळेस ॲप्लिकेशन करतो यू कॅन अपलोड मल्टिपल VC म्हणजे व्हॅलिडिटी सर्टिफिकेट, तर तुम्ही तिथं अपलोड करू शकता. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, आता आपण काय करतो मी 2 लोकांच्या कास्ट व्हॅलिडिटी म्हणजे लावल्यात तर माझा कास्ट व्हॅलिडिटी आरामात होईल, परंतु तो कास्ट व्हॅलिडिटीच्या म्हणजे ब्लड रिलेटिव्हच्या कास्ट व्हॅलिडिटीवरनं आपल्याला कास्ट व्हॅलिडिटी मिळते एकदम म्हणजे करेक्ट आहे, व्यवस्थित आहे. म्हणजे त्याच्यामध्ये तुमची जी ब्लड रिलेटिव्हची कास्ट व्हॅलिडिटी ही महत्त्वाचा पुरावा मानावा असा त्याच्यामध्ये GR मध्ये आहे आणि त्याच्यामुळे तुम्हाला लवकर कास्ट व्हॅलिडिटी मिळते, अधिकचे पुरावे मागितले जात नाही. परंतु त्या GR मध्ये खाली पण वर्णन आहे का तुम्ही म्हणजे हे डॉक्युमेंट्स कास्ट व्हॅलिडिटी दिली म्हणजे तुम्ही जात सिद्ध करण्यापासून तुम्ही मुक्त झाला असा होत नाही. म्हणजेच याचा अर्थ आहे तुम्ही जे 2 लोकांची कास्ट व्हॅलिडिटी ती अपलोड करा, बाकी जे तुमचे दुसरे डॉक्युमेंट आहे जसं तुमचं कास्ट सर्टिफिकेट, तुमचं LC, वडिलांचा LC, आपण आजोबा असतील त्यांचा LC, ह्या सगळ्या गोष्टी अपलोड करून जर तुमचा मानक दिनांक कव्हर होत नसेल तरी तुम्हाला तिथं त्या वंशावळमध्ये सिद्ध करायचं का मी या समाजाचा आहे, या जातीचा आहे, आणि ते सिद्ध केलं आणि तुमच्या व्हॅलिडिटी असल्या तर मग तुम्हाला इन फर्स्ट स्ट्रोक तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटी मिळते. आता राहिला प्रश्न, तुम्ही जर समजा आता ज्यांचे 2 लोकांचे व्हॅलिडिटी झालेत त्यांनी कोणत्या बेसवरती ती व्हॅलिडिटी मिळवली ती पण समजा ते डॉक्युमेंट पण अपलोड केला तरी पुरे. तर अशा स्वरूपात तुम्ही व्हॅलिडिटी ब्लड रिलेटिव्हची वापरू शकतात. परंतु तिथं एक म्हणजे आपल्याला मुद्दा लक्षात घ्यायचा आहे का आपण व्हॅलिडिटी आपण ब्लड रिलेटिव्हची अपलोड करताना दुसरी गोष्ट आपल्याला हे पण करायचे आपण म्हणजे आपली जात सिद्ध करण्यासंबंधित का मी या जातीचा आहे त्याबाबतचा पुरावा अपलोड करण्यासाठी विसरू नये. आणि जनरली जी आपली वंशावळ आहे, वंशावळ ही फार महत्त्वाचा रोल, इम्पॉर्टंट रोल त्याच्यामध्ये होतो का ती आपली सविस्तर विस्तृत असू द्या म्हणजे समितीला जे आहे तुमचे नातेसंबंध कळतोय आणि तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटी इझिली भेटते. तर मित्रांनो आजच्यासाठी आपण इथंच थांबूया. धन्यवाद. जय हिंद.